नमस्कार, माझं नाव आदित्य फडके. श्रीराम समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सा रे म प ध सा सा ध प म रे प ध प म रे ध सा. श्री रामा हो जय रामा, जय रामा. रामा हो जय रामा, जय रामा. रामा हो जय राम. पतित पावना रे पूर्ण कामा, पतित पावना पूर्ण कामा. श्रीरामा रामा हो जय रामा, जय रामा. रामा हो जय. नाथा हो दीननाथा, नाथा दीननाथा, नाथा दीननाथा. श्रीरामा दीननाथा, नाथा हो दीननाथा. तुमचे चरणी राहो माथा, तुमचे चरणी राहो माथा. रामा रामा हो जय रामा हो जय रामा हो जय रामा. रामा. रामदास स्वामींच्या मनोबोधातील श्लोक क्रमांक 11 निरूपणासाठी घेतोय. सा सारे नि सा ग म मध ग म मदनी धनी सारे नि द ग म धनी द म नि सा म ग रे नि ध सा. जगी सर्व सुखी असा कोण धिन्न 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 धिन्न. जगी सर्व भिन्न 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 भिन्न. ठीक.
असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी मन विचारी मना तुची शोधुनी पाहे जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी मनात्वाची रे पूर्व संचित केले मनात्वाची रे पूर्व संचित केले तया सारिखे भोगणे प्राप्त झाले जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे जगी सर्व सुखी जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामींनी जसे विद्वानांकरता दासबोध आणि आत्माराम हे ग्रंथ लिहिलेत तसे तर मी समजतोय आपल्या सामान्यांकरता मनोबोध लिहिलेत. तर मनोबोधांमध्ये ते मनाला योग्य विचार करायला लावतात. आणि तो योग्य विचार म्हणजे काय आहे की ब्रह्मतत्वाचा बोध घेण्यासाठी जो काही वैचारिक प्रवास करायचा आहे त्याचा उपदेश मनोबोधांमध्ये. म्हणूनच गमुपंथ अनंत ह्या मार्गावर लागायचं आहे आपल्याला. सुरुवात इकडून आहे. आता प्रत्येक संत कुठलेही असो, ज्ञानेश्वर माऊली असो, नामदेव महाराज असो, ते आपल्याला आपल्या भक्ती तर करायला लावतातच, पण आपल्या प्रत्येक विचाराच्या आणि एकूणच सगळ्या संकल्पना स्वच्छ करायला सांगतात. आता त्या संकल्पना म्हणजे काय, तर महत्त्वाची संकल्पना अशी की जे काही परमात्मा परब्रह्म तत्व आहे ते आणि माझ्या आतलं जे चैतन्य आहे ते काही वेगळं नाही आहे. आता हा विचार येण्यासाठी जे बाकीचे विचार ह्याला आडकाठी करतायत ते म्हणजे आपल्या अयोग्य इच्छा. आता अयोग्य इच्छा म्हणजे काय, प्रत्येकाची काही ना काहीतरी तक्रार आहे. मी जाडाच आहे, मी बारीकच आहे, मी बुटकाच आहे, मी उंच आहे, आता मी नाही असो. तर प्रत्येकाची काहीतरी कटकट आहे. आता उदाहरण द्यायचं तर आपल्या भारतातला सगळ्यात मोठे उद्योगपती भरपूर श्रीमंत आहेत. मुंबईला 22 मजल्याची बिल्डिंग आहे, घरी हेलिकॉप्टर येतं, पण आता घराखाली बॉम्बची गाडी सापडली. तर ती बाकीची सुखं घ्यायची असतील तर त्यांचं हे भयावह दुःख पण घ्यायला लागेल. आता हा मी जरा वरवरचा विचार सांगतो आहे, आता राजकीय विचार करत नाही आहे. नाहीतर मी ठाण्याहून आलो तर त्याचे ठाण्यातले राजकीय धागेदोरे ठाण्यात आले होते. तर बुवा म्हणतात तसं बोलता बोलता ओघात सांगून जायचं, बोलायचं काही नाही. तर शेवटी हा जो काही आपण प्रपंच मांडलेला आहे त्याच्यामध्ये कोणीच सुखी नाही आहे. कारण जर का प्रपंच सुखाचा असता तर तो कोणी सोडला नसता, आणि जर का फक्त दुःखाचा असता तर तो कोणी केला नसता. तर म्हणून समर्थ याच्यात सांगतात की जनी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना तूची शोधून पाहे. तर लगेच ह्याचं उत्तर पुढच्या ओळीत आहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. आता इथे संचित हा जो शब्द आहे तर एकूण कर्माचे 3 प्रकार आहेत: संचित, प्रारब्ध, क्रियमाण. संचित म्हणजे आत्तापर्यंत पूर्वजन्मांमध्ये जे काही आपलं कर्म झालेलं आहे ते एकूण साठलेलं कर्म.
प्रारब्ध म्हणजे या जन्मात आपण भोगायला आलेलो ते, आणि या जन्मात क्रियामान जे करू ते साठणारं संचित, अशी सायकल आहे ती. तर आता या बाबतीतलं उदाहरण मी आता माझंच देतो, कारण माझं वय 25 आहे आणि या वयातल्या मुलांना खरोखर सांगतो मी, माझा स्वतःचा अनुभव आहे, हे ब्रह्म माया द्वैत अद्वैत हे काही नको असतं ऐकायला. ह्या नुसत्या गप्पा वाटतात आणि सिरियसली कोणी बघत नाही त्यांच्याकडे. तर त्यांना आजच्या काळातली उदाहरणं दिलेली बरी वाटतात ती. तर माझं उदाहरण म्हणजे 22व्या वर्षी माझा एक ॲक्सिडेंट झाला होता आणि त्याच्यामुळे डाव्या गुडघ्याचा लिगामेंटचा इश्यू झाला आणि शस्त्रक्रिया करावी लागली. तर मी काही रडत नाही बसलो की नाही हो माझं प्रारब्ध हे, असं रडत नाही बसलो मी. कारण मला माझ्या तक्रारी दूर करण्यासाठी प्रयत्न करायलाच हवा आहे. समर्थ आहे असं नाही सांगत आहेत की तुझ्या तक्रारी तर कायम तू असा रडत बस. हे असं रडकं वैराग्य आणि रडकी भक्ती नाही आहे समर्थांची. म्हणून असं म्हणतात की ज्ञानेश्वरांचं वैराग्य आणि भक्ती परवडली पण समर्थांची नाही परवडणारी. तर आता मी ऑपरेशन केलं सगळं, आता किमान माझं पुढचं 50 वर्ष तर काही आयुष्य समजा आहे, तर मला ऑपरेशन करणं भाग होतं. आता दुसरी म्हणजे ही तक्रार दूर केल्यानंतर मी केदारनाथलाच जाऊन आलो. बघा म्हणजे तक्रार दूर केल्यानंतर दैवाचं दर्शन झालं आणि आज खरं म्हणजे असा उभा पण नव्हता राहू शकलो मी. तर शेवटी महत्त्वाचं काय आहे की तक्रारी दूर करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत. पण ते प्रयत्न करूनही ज्या तक्रारी दूर होत नाही आहेत, जी दुःख दूर होत नाही आहेत तुमची, त्याच्यासाठी जास्त रडत बसायचं नाही आहे आपल्याला. त्या गोष्टी आपल्याला ॲक्सेप्ट कराव्याच लागतील. थोडंसं मराठी बोललं तर बरं वाटतं लोकांना. तर इथे शेवट असा करता येईल की मनाला ते योग्य विचार करायला लावत आहेत, संकल्पना स्वच्छ करायला लावत आहेत की मना नको त्या गोष्टींमध्ये अडकू नको, नको त्या गोष्टींमध्ये रडत बसू नको. आणि तुझं जे काय आत्ताचं कर्म आहे ते तुला करणं भाग आहे. तुला आज काय करायचं आहे, पुढच्या वर्षभराचा तुझ्याकडे प्लॅन रेडी पाहिजे. किमान पुढच्या 5 वर्षात मी कुठल्या स्थितीत असलो पाहिजे, किती माझ्याकडे म्हणजे तर व्यावहारिकदृष्ट्या काय घरं बिरं जे काय घ्यायचं आहे तुम्हाला किंवा लग्न काय असेल ते तुमचं ठरलेलं पाहिजे पुढे काय मला करायचं आहे. कारण प्रत्येक वेळेला नाही हो आता कोणी किती कोणाचं आयुष्य सांगितलं आहे वगैरे वगैरे अशा गप्पा किती मारणार. थोडं व्यावहारिक राहायलाच पाहिजे या कितीही अध्यात्म घेतलं तरी. तर आपल्याला समर्थ प्रत्येक मनाच्या श्लोकांमध्ये हे असंच सांगतात की आपल्या संकल्पना स्वच्छ करा, विचार योग्य करा आणि एकूणच भक्तिमार्गाला राहूनही प्रपंच कसा नीट करता येईल ह्याच्यावरची शिकवण ते देतात आपल्याला. त्यामुळे आजचं हे सादरीकरण मी इथे संपवतो. मान्यवरांचे आभार आणि त्यांना साष्टांग दंडवत, सहअध्यायींना नमस्कार आणि इथे मी माझं निरूपण थांबवतो. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ.